यांना सुद्धा सहआरोपी केलं पाहिजे अशी आमची मागणी आहे. आणि याच्याप्रमाणे ही लढा आम्ही आणखी पुढेही लढत राहणार आहोत. आज खऱ्या अर्थानं थोडाफार आम्हाला एक न्यायाच्या बाजूनं जातोय आम्ही असं वाटतंय. कारण या पोलीस जे आहे ते पोलीस SIT असेल किंवा CID असेल, यांचं जे आरोपपत्र दाखल झालं हे आरोपपत्र न्यायाकडे घेऊन जाणारा एक मार्ग आहे असं दिसतंय. पण याच्यावर गाफील राहून जमणार नाहीये. का आम्हाला एक कुटुंब असेल, गाव असेल किंवा आम्ही सर्वजण जी राजकीय मंडळी याच्यात पडलोत, या सर्वांना हा लढा शेवटपर्यंत लढावा लागणार आहे. नाही ते कोर्टातून कशा पळवाटा काढायच्या याच्यासाठी सुद्धा आणखी प्रयत्न करू शकतात, पण आम्ही ते होऊ देणार नाहीत. कारण परवाच मुख्यमंत्र्यांनी सरकारची बाजू मांडण्यासाठी उज्ज्वल निकम साहेबांची नियुक्ती केली. पण मी जी आहे ती स्वतः सतीश माने शिंदे या वकील साहेबांना या केसमध्ये दाखल करण्या आमच्या फिर्यादीच्या बाजूने आणखी ती केस लढणार आहेत. त्यांनी तसा शब्द दिलेला मला, आणि मी त्यांना भेटायला पण लवकर जाणार आहे 3 तारखेला वगैरे. आणि त्याच्यानंतर त्यांचं ते वकीलपत्र आम्ही त्याच्या धनंजय देशमुखच्या माध्यमातून आणखी फिर्यादीच्या बाजूने पण आम्ही त्यांना उभं करणार आहोत. नाही, मग मी तेच बोललो की राजकीय कुणाचा तरी आम्ही म्हणण्यापेक्षा तुम्हालाही माहित आहे, सगळ्या महाराष्ट्रालाही माहित आहे. त्यांनी उघड सांगितले ना की माझे आणि वाल्मिकचे खूप संबंध आहेत. माझ्या घरातला आहे, माझ्या जवळचा आहे, माझा प्रमुख आहे. याचा अर्थ ज्यांनी सांगितलं त्यांचाच वरदास्त असला पाहिजे ना. आता राजकीय अवस्था तर कुणाचं नाही. बघा, मी कुणाचं नाव घ्यायला घाबरत नाही, पण माझ्या जिभेवर कुणाचं नाव घेऊन काय राजीनामा होणार आहे? जेवढे लोक आतापर्यंत 50 जण म्हणतायत त्यांचं ऐकून कुठे राजीनामा झाला? त्यांचं ऐकून कुठं काय झालं? त्याची पुरड सहानुभूती घेतली जाते, आम्ही असं, आम्ही तसं म्हणून. कारण मी कुणावर बोलतोय, कोण म्हणलंय त्यांच्याविषयी हे तुम्हाला माहित आहे, सर्वांना माहित नाही का? सर्व महाराष्ट्राला माहित आहे. ज्यांनी विदर्भामधील हिवाळी अधिवेशनाच्या दिवशी नागपूरमधून बाईट देऊन दिली की हो तो माझा सहकारी आहे, ते त्यांचंच असू शकतो ना. नाही, मला एक सांगायचं तुम्हाला की प्रामाणिकपणे महाराष्ट्राला मी एक सांगणार आहे की भविष्यात म्हणजे बघा, आज ज्या दिशेनं हा तपास ही पोलीस नेत आहेत त्या दिशेनं जर हा तपास गेला तर 101% प्रत्येक जण याचे देणार आहे. कुणीही सुटणार नाही, कुणीही राहणार नाही असं मला वाटतंय. पण मी कसं आहे, मी राजकारणात सत्तेतल्या पक्षात नसल्यामुळं मला एवढं दावेनं बोलता येणार नाही. पण पोलिसने जर या पद्धतीने केलं तर 100% ते, कारण कुणाला सोडायचं कुणाला धरायचं ही जर काही पद्धत झाली तर मग मात्र डिस्टर्ब होऊ शकतो. पण जर कायद्याप्रमाणे, न्यायाप्रमाणे आणि न्यायाची भूमिका घेऊन जर पोलीस यंत्रणेनं काम केलं तर खऱ्या अर्थानं या शेवटच्या आरोपीपर्यंत जाता येईल. नाही, बघा, जो तपास आता चाललेला आहे याच्या बाबतीत एक तर बोललं नक्की पाहिजे की ज्या पद्धतीनं चार्जशीट दाखल केलंय ते चार्जशीट त्यांनी ज्या लाईनवर चाललंय किंवा ज्या पद्धतीने ते घेऊन जात आहेत ह्याच्यामध्ये आणखी यांना सगळ्यांना सहआरोपी केलं पाहिजे. आमची मागणी सहआरोपी असेल किंवा त्याच्यावर दुसरा एखादा गुन्हा झाला पाहिजे, हे गुन्हा नोंद झाला पाहिजे होणार. या दृष्टीतून आपण आता आम्ही कुटुंबानं पण काल एक SP नं सांगितलेलं की आम्हाला एक वेगळी कंप्लेंट द्या. त्याच्या पद्धतीने कुटुंबाने वेगळी कंप्लेंट दिलेली. त्याच्यानंतर SP साहेब आता याच्यामध्ये चौकशी करून आणखी वेगळा गुन्हा मी दाखल करतो, जे असेल तर चौकशी करून जर काही त्याच्यात निष्पन्न झालं तर मी करतो. आम्ही जे दिले त्याला एव्हिडन्स दिलेत म्हणजे कुटुंबाने, तर त्याच्याप्रमाणे तोही गुन्हा दाखल होईल. पण हे जे मी आता सांगितलं की यांचे सहकलाकार कोण कोण आहेत एवढ्यावर थांबून जमणार नाही. बीड जिल्ह्याला जर खरंच गुंडगिरी मुक्त करायचं असेल, या सगळ्या गुंड राजातून म्हणजे मुक्त करायचं असेल, मोकळा श्वास घेऊ द्यायचा असेल तर ही 100 जणांची टोळी आहे, यांना सगळ्याला उचललं पाहिजे आणि याला मोकोकामध्ये मठ आत टाकलं पाहिजे, तरच ही सगळा बीड जिल्हा मुक्त होऊ शकतोय. त्याच्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये आपण सर्वांनी मिळून जे आम्ही लढा दिला, या लढ्याच्या बाबतीत तुम्ही मीडियाने सुद्धा लढा दिला आहे उलट असं म्हणतो मी. तर त्याला काय कोण म्हणेल माहीत नाही, पण मीडिया सुद्धा जागरूकतेनं डोळ्यात तेल घालून सगळेजण तुमचे प्रतिनिधी सुद्धा राहतात, दिवस फील्डवर सुद्धा काम करतात. तुम्ही सुद्धा केलं की न्याय मिळावा ही सगळी महाराष्ट्रातल्या तमाम जनतेची जी भूमिका आहे त्या भूमिकेला साथ सुद्धा खऱ्या अर्थाने मीडियाने पण दिली. राजकीय मंडळी सुद्धा, आम्ही सर्व राजकीय जोडे बाजूला ठेवून सर्व पक्षाच्या लोकांनी याच्यामध्ये म्हणजे भाग घेतला. पहिली प्रतिक्रिया माझी मीडियासमोर जरी असली तरी सर्वांनी याच्यामध्ये सामाजिक संघटना सुद्धा आलेल्या आहेत. त्याच्यामुळे ह्या लढा खऱ्या अर्थानं न्याय आणखी मिळाला नाही, पण हा न्यायाच्या बाजूनं चाललेला आहे असं वाटतंय. त्याच्यामुळे पोलीस यंत्रणेच्या आजच्या दृष्टीने तरी त्यांचं कौतुक केलं पाहिजे. कारण मी आतापर्यंत कधी बोललेलो नाही, पण आज तरी मी त्यांच्यावर शाबासकीची थाप टाकल. पण यांनी हाच लढा लढताना एवढ्यावर भागणार नाही, कारण ही कोर्टातून पळवाळा काढू शकतात. म्हणून कोर्टाची लढाई सुद्धा लढणं खूप मोठं आमच्यावर आणखी जिम्मेदारी मोठी आहे. सॉरी,
नाही, हे बघा, तुम्ही सर्वांनी जी वाहिनीवर दाखवलं ते आम्ही पण बघितलं. कारण मी काय पोलीस स्टेशन CIDच्या कस्टडीमध्ये असताना त्यांना काय ट्रीटमेंट दिली जात होती हे बघायला मी काही गेलो नाही किंवा काही नाही. पण जी मी तुमच्या काय याच्यावर वाहिनीची बघितलं, त्याच्या हातामध्ये हा जसा दोरा माझ्या हातात आहे तसा दोरे त्यांच्या हातात होते. त्यांच्या हातात ती काही एक आणखी कसली चेन होती ती होती काहीतरी. मग एखादा साधा आरोपी एकूण एकाचे थोडे जरी बांधावरलं भांडण झालं आमच्या ग्रामीण भागात म्हणा किंवा एखाद्या शहरात म्हणजे छोट्या आमच्या टाऊनमध्ये एखादं काही बोलाबोलीचं भांडण झालं जरी लॉकअपमध्ये टाकायची वेळ आली कायद्याप्रमाणे, तर एखाद्या साध्या आरोपीला सुद्धा टाकताना त्याचा करदोडा काढला जातो, त्याची एक चेन काढली जाते गळ्यातली हातातली सगळी. मग याला का ठेवली? याचा अर्थ काय? VIP ट्रीटमेंट दिली. तर ही पोलीस यंत्रणेने दिली असेल त्याच्यावर बी थोडाफार दबाव असेल असं समजू आपण. कारण त्यांनी ते त्यांच्या तपासात पण त्यांनी दिली असं मान्य आहे. मान्य तर त्याच्यानंतर काही माझ्याकडे WhatsApp चॅट्स पण आहेत, काही माझ्याकडे जे पुरावे आलेले आहेत की तुम्ही कारागृहाच्या बाबतीत बोलताय. मी परवा पण वाईटला बोलताना बोललेलो आणि आजही तुमच्या माध्यमातून मी आमच्या बीडच्या जेलर साहेबांना विनंती करतो की हे जर असे प्रकार असतील तर ते त्वरित थांबले पाहिजेत आणि ज्यांनी कुणी केले त्याच्या नावानिशी सांगितलंय. परवा एक आमचा सरपंच बीड तालुक्यातला दादासाहेब यांनी तर नावानिशी सांगितलेलं आहे. कोण काहीतरी कर्मचारी आहेत ते मुंडे कोण, हे 2-4 कर्मचारी, या कर्मचाऱ्यांनी सुद्धा त्यांना मदत केली. CCTV फुटेज त्याचे बघा म्हणून सांगितलेलं. अशा बरेच प्रकार आहेत. या सगळ्या प्रकरणातून जर घ्यायचं झालं तर कर्मचाऱ्याची ढाकणे, डोईफोडे, खाडे, चिंचाणे, मी वाचताना वाचतोय मी त्याला. जे कर्मचारी जे ते ढाकणे, डोईफोडे, खाडे, चिंचाणे,